नमस्कार, एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला नवरात्री उत्सवात करावयाचा पाठ श्री दुर्गा सप्तशती हे वाचून दाखवणार आहे. यामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत. ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. 1 ते 13 अध्याय वाचून झाल्यानंतर आपणाला एक माळ एक नवार्णव जप करायचा आहे. नवार्णव जप म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. या पद्धतीने 108 मणी घ्यायचे आहेत. श्री दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधुकटक नाशतो सुरत समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो. विनियोग. ओम प्रथम चरित्र से ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री चंदनंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्रस्तम ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली पित्यार्थ प्रथम चरित्र जप्य विनियोग. ध्यानवर्त शार्दूलकडे खडगा चक्र गदानी चाप परिगा शुला भूषंडी शिरा षडका धारण जिकरी त्रिनेना स्वर्गाभूषण धारा नीलासारखी कांती पाद तशका शेवी महाकालिका नाशा मधुकोटबा स्तवी विधी निद्रा जगन्नायक. ओम नम चंडिकाय ओमे मार्कंडेवाद छंद अनुष्टुप. सूर्य तनय सावरणी मनोबोलती आठव उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो. कृपावंत महामाया तेने मनवंतरा दीप सावरणे सूर्यपत्राचा एक वृत्तांत तो शुभ. पूर्वी चमाजी चैत्रवंशी भूपती सुरतनाम महाराजा समस्त शिटीमंडळा पुत्रा समांतो राजा प्रजापालन तत्पर. कोला विद्वंशी वैराने धाव त्यावर बोलला दंडनीती सुरताची घोर संग्राम तो करी. कोला विद्वंशी जे त्यांनी तरी सुरत जिंकेला रण सोडून तो आला संभाळी पूर आपले जिंकले तेही वैराने भूपती क्षीण झाला. अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी सेना बलटोण्या राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होऊनी अश्वस्वार तो दुर्दैव लपो पाहतसे जातसे घोर कानने आश्रम मेधा मुनीचा हिंसर्गी विसावले. शोभनीय शिष्यवृंदे रान सुंदर पाहितो तेथे सत्कारला राजा राहिला आश्रमावरी. कानने विचारी नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी. माझ्या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता त्याची या जवळी दुष्ट तै भ्रत्य पीडक छळत जनवृंदाशी कोण वारिल त्या काळा. माझा हाती शूरपुष्ट काय त्याची गती असे. माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की. सो कष्टातीत जे माझे द्रव्य हाती तयाचे या मोजेत लुटता सारे त्याचे जाईल काय ते. सुरत चिंता वाहुनी दुःखी स्वागत त्यावना मेधाच्या आश्रमी पाये आला वैश्य कोणीतरी. कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तयास प्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणुनी. विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा. निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला. मोकळे करुणी चित्त हदगत त्याशी बोलल्या वैश्य. समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी स्त्री पुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी. धन नारी पुत्र हिना वाचता कोण पुषे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धन. दुःखीस्त मी वना आलो ग्रहंतांत न कळे. असील सुंदरी कैशी पुत्र सोजन संपदा विवंचना मज त्याशी दुःख देई निरंतरा. सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजवत. स्त्री पुत्र धन जे वनवासाशी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्य. आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरी करावे काय न सुचे पित्र स्नेह नसे पुत्रा धनुष्य छळती मज. पती प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी. श्वास मी लांब घेऊनी हृदयी दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझ्या पाषाण हृदय. आप्त न बोले मी करू कसे मार्कंडेय. मेधा मुनीच्या सेवेचे आले जुळूनी सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो विनी नीतीने भावे आदरे बैसले पुढे. करी वैश्य करी राजा करी काही वार्तालाप त्या स्थळी. राजू वाच. भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझ्या मी पराधीन चित्ताचे तिने दुःख बहुमज सर्वांगी ममता गांजा गत राज्य असती असतो नसे सता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे. सोजन व्यक्त राहुनी ममता याची न तुटे. दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्त जी कळूनी झोंबली आम्हा सज्ञान असून आम्ही न कळे घेरलो कसे. विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषीवाच. भाग्यवंत समजताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे भिन्न भिन्नच विषयाची चवी अशी जनांतरी. दिवारात्री कोणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञातापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी ही मृग तैसे भोगती विषया नर नारी परिसोखे भोगती पशु पक्षी ही स्वयंशुदात्रशा याशी परिमोहित हे. पिलांशी उदन देते कळूनी मोह हा असा आपणा प्राप्त जे काही भोगया दीर्घकाल ते
मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी इच्छिती नाशमानकडे सारे तरी माया प्रभावा मोहन सर्व लोकांशी ज्ञाने ते न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे जी माया स्त्री जगता शेवता पावले तिची भक्ताशिवर मोक्षाचा प्रसन्न ती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या तर्के ही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्या मत्यात ही परमेश्वराज स्वामी कोण माया माईक देवी कळवा आम्हा जगिती जन्मली कोटे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे एक विचिते मन मनुष्य जगतरूपी नित्यरूपाती देव विश्वापका देव कार्य सिद्ध व्हा जन्म जन्म घेत असे रूपाधुरुनी रूप उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषासनी कर्ण कमळातून त्याच्या मधुकोटप जन्मले ब्रह्माशी धावले काया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्री योगनिद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधिश्वरीजी विश्वाचे धारण करी विश्व हे संसार पाळवणी सारा घडीमोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा घ्यावा नाही तुलनेशी कोणी तुझ्या आली ते दैत्य जवळ झोपला विष्णू पाहुनी जाग आणाव्या त्याला योगनिद्रे स्तोत्रवी ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी असी ब्रह्मवाचा तू स्वतः देवी वशिष्ठकार स्वरात्मिक तू सुधा तू अक्षरी नित्य त्रिधा मात्रात्मिक स्थिता बिंदू रूप अर्धमात्र अनुचर्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू ईश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये सहा रूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वाची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी रीम बुद्धी ह्रीम तू बुद्धी बोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी शूलिनी गदिनी गोरा शंकिनी चक्रिनी तथा शाप शरधरे देवी भूषणी परिगारिता सौम्यंतरा माझी तू सौम्य अतिसुंदर परापराने थोर तू एक परमेश्वरी सत्यात सत्यात जी शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्ती स्तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक सनातन तुझ्या गुणी नशे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू प्रशंकर प्रलयाधीस तुझा आधार ते शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसुनी योग्य जे आम्ही तेथे तुझे यश थोर देवी सर्वत्र ते प्रशंती करावे मोहिती अशी दुधशी मधु कौटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे ऋषयाच तमादृष्टा ती देवी स्तविली ते धवाशी नेत्रनाशिका हृदय भाऊ श्रीवक्ष विष्णूचे निघाले त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली कर्णव जलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकौटप दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तोहनावर क्रोधारक्त नेत्रांत ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठवणी विष्णूचे तेव्हा संग्रामशी त्याशी बांधिला 5,000 वर्षे ते युद्धात रंगती उन्मत्त झाली युद्धे महाविमोहित दैत्य म्हणती विष्णूशीवर माग मनस्वित श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघे तरी निष्प्राण व्हा जणी घ्यावा वरही तुका हा दुसरा न लगे मज ऋष धोका वरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वदावे जलना जिथे ऋषिरो तथास्तु म्हणून तेव्हा शंख चक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांचे क्षीर गेहरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी एक महात्मे देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला एम ओम श्री अच्युत परिचिते प्राकृतभाव टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्मे प्रथम अध्याय श्री कुलदेवता चरण अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्या देवीचा महिषासूर सेनेची करी निष्प्राण तोरणी विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक शांकभरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी पित्यार्थ दुर्गा चरित्र जपी विनियोग ध्यानवर्त शार्दूल विक्रीडित ओम शोभे अक्ष गदानी शक्ती परुषा घंटा धनुष्य कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभि अष्टादश हस्तका शुलापाश सुदर्शन धरित हाती प्रसन्न सेवी मी महिषासुरपरिणी श्री लक्ष्मी पद्मासना ओम ह्रीम ऋषवा छंद अनुष्टुप देवदैत्यामध्ये पूर्वी शताब्दरण झाले महिषासूर दैत्याने देवांचा पुरंदर महाबलिष्ठ दैत्याने देवसेना जिंकले महिषासूर स्वर्गाचा इंद्र होऊन बसला पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे शिवविष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासूर दैत्यांचा सांगती जे देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती
सूर्यचंद्राग्री वायू यमेंद्र वरुण दिका महिषासुर गांजोनी सोय झालाधीश्वर स्वर्गीचे देव भूमीसे फिरती ही नदी नते मानवा परी पृथ्वीशी भोगती यात दुःख यातना दैत्याचे व्रत सांगोनी झाले शरणागत नाशा दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्य ते देवता पिल्ल्या भारी एकता शिव विष्णू तो क्रोधारक क्षणी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज बाय मुखातून ब्रह्मा आणि शिवाचे तेज त्यात सामावले इंद्राद्यान्य देवांचे तेज पाहुणे उद्भव एकत्र झाले सर्व पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महतेज व्यापल्या सर्वही दिशा देवता पाहती नेत्रे तेजाशी तुलना नसे तेजातून निघेणारे प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रैलोक्यांशी व तेजे जिचे मुख यमराजाची या तेजे केस 24 वाढले महतेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजे स्तन दोन्ही तेज इंद्र तेजातून कटी वरुणापासून जंगाने तमद तेज पृथ्वीचे पदते ब्रह्मतेजातने सूर्य तेजात आगळ्या करंगळ्या वस्तू तेजे कुबेराचे नाशिका प्रजापतीच्या तेजे वाढले दात देवीचे अग्नि तेजात त्रिनेत्र संदास्य भ्रुकुटी तिची कान वायूतून झाले मिळाले देव तेजे ते त्यातून देवी कल्याणे प्रत्यक्ष रूप पावले होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज पाकले एक शिवलय दिला प्रेमी पिनाक धर शंकरे एक चक्र हरिदे आदरे अंबिके प्रती वरुण शंक देत आहे शक्तीचे दान अग्नी दे दिला धनुष्य वायूने भाते दोन शराशवे ऐरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्त्रनित देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा दौतिक मंडल रोम रोमी महतेजे सूर्यदेवी भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला शिरसिंधुहार वस्त्रे दे कुंडल चुडामणी देहीकडे अर्धचंद्र दे केयूर भाऊशी नकुरी दोन्ही पायाशी गळ्याशी सरीसाजिरी मुद्द्या बनल्या रत्नाच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल स्पर्श देही वैश्वकर्मा सहर्षतो अस्त्र अभद्य कवेच देवीशी दान देत असे कमलमाला वक्षादी सर्वदा फुलैसी जे सागर देवीशी देई पद्य पुष्प करामध्ये हिमाचल दे सोरांशी सिंह बैसाव्यस्तो नाना रत्न मणी देही मधुपात्र कुबेर ते पृथ्वीधरता नाग दे शेष दे नागहार तो अन्याने देवता देते अस्त्र शस्त्रादिभूषणे ऐशी सन्मानिली देवी अन्याने देवतांनी उच्च सूर्य अट्टहासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापरी नभी आकाशी शब्द उठला नभ भरले नभ त्या गुणे गगनी नाद मावेना नभई सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप झाला कंपित झाले पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंह वाहिनी देवता जे गर्जती भक्तिभावे महर्षिनी नम्रत्व स्तोत्र मांडले त्रैलोक्य शब्द पाहुणे उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले तोरे महिषासुर महाक्रोधे म्हणे काय झाले सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रैलोक्य भरले तेजेत ऐसी देवी दिशे तया पृथ्वीशी दाबुने देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्तपाता धनुष्य दोरी वाजता सहस्त्रभुज दंडाची देवी धाई दिशे प्रारंभ झाला युद्ध दैत्य देवीची आहे तिथे अस्त्र शस्त्र प्रहार आणि दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सैन्याचा चिक्षुरुतो अधिपती करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिका सवेट 60 सहस्त्ररथीचा उदग्र स्वामी तो लढ एक कोटी रथीचा तो स्वामी लढे महान तीक्ष्ण रोमी असिलोमा 5 कोटी रथी सवे रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजास्त्री 1 कोटी ते घेऊन परिवारित 5 अरब रथीचा बिडाल स्वामी तो लढे सहस्त्र ते महादैत्य ससैन्य वाहनातून वाहने सहस्त्र कोटी महिषासुर त्या सवे ससैन्य करी युद्धाशी हती रथ हृदयातून तोमर बिंदीपाल शक्ती फरशा कडगल मुसळ वधया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्याने चालली युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती आणि ती फेकते पाश ते काही मारी ती खडग कोणी ते उद्योग सर्व दैत्याचे दुर्गा देवी समारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र थोडीही तकली नाही मुकमलान नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्याशी सविती अशी देवता वाहन सिंह देवीचे वनात वनवा जसा रणात असुरा मारी विचारे भय सोडून निश्वास सोडता देवी सहस्त्र गणतक्षणी सहस्त्र होणे दैत्या शस्त्रास्त्र मारिती रणी फर्शबिंदी पालाने खडग पटिशी घेऊन सामना घेती दैत्याच्या शौर्य वीर्य विलक्षण निब्रय देवीचे नेते वधुनी असुराजना नगारे शंका आनंदी वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने रसुरावधी देवीशी हर्ष वाळते मधु ठोकोती गण भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्य वधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती करीत युद्ध असुराशी गदा गाव कोणावरी लागले मुसळ कोण ओकोती रक्त ते खळ शुलाने फाटले छाती शिवलोळी भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकली सर्व अंबळ तुटल्या कटी दैत्याच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कोणाची मान खंडली देव पिडक दैत्याची गतप्रण कलेवरी मधुनी तुटले कोणी जंगा घाते दुखावले एक हाते एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्याचे कंबद वाद्य कोणी
नाचती रणनंगिते ताल सूर धरून या खडग शक्ती दृष्टी हाती असंख्य धड धाविती देवीशी म्हणती थांबवून मत शस्त्र फेकिती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्या नोरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्य जळतो अग्री देते सेना तशी रणी क्षणार्थ झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेले मरुनी ते लागले राशी प्रेताच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्याचे ऐसेच वधले किती देवीचे गण ते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदी वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचिते प्राकृतभावाट्टिके श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वितीय अध्याय श्री कुलदेवता चरणपर्णमस्तु श्री जगदंबा अध्याय तिसरा सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्व ते महिषासुरही वधला धन्य दुर्गा महाबली ध्यानवर्त शार्दूर विक्रीडित ओम कांती सूर्य रक्त सहस्त्र रक्तवसना कंठी शिरोमालिका लिप्तयप योधरा जपवटी विद्या भीतीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्रवदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरून रत्नमुकुटा देवी नमो पाहिमा ओम ऋषिवात छंद अनुष्टोप नाश पाहून दैत्याचा चक्षुर देते श्रेष्ठ तो धावून आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी देते असे शर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्वानयासी विदारले धनुष्य ध्वजा तोडून बाणे वंदुनी त्या काळा गायळा अंग प्रत्यंगी केला सेनापती तुरे ढाल तलवार हत्ती तेव्हा घेऊन धावला धनुष्य रथ अश्वादी मुकला सारथी सेवका तलवार मारे भाळे सिंहासी घाव तो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे भाऊशी लागत तुटली दैत्याची तलवार ते सकृद रक्त नेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी मारा फेकला नवमंडळी सूर्यासम प्रभाजाची चालला तेजवान तो देवीने शूल फेकून तोडला शूल सत्वरी चुक्षर मारला वेगेगत प्राण पडे खळ आला चामर धावून देव पीडक दुर्जना हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबला ऐसी हुंकार करता तोरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला तोरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडून या भावयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळगत प्राण पडे भूमी शिला वक्षादी माराने उदग्रस्त दैत्य तो असा देवीचे हातून मेला चपेटाने कराल तो गदेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंधक बाष्कल भिंदीपालाने मारी देवी तक्षणी त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्राशी मारला तो रे उग्रवीर्य महानु दैत्य तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्मुख दैत्य बाणाने नाश झाला सेना संहार तैसी रेड्याची रूप घे खळ महिषासुर ते ताप देवीचे गण त्रासले हुंदडा देत कोणाशी खुराने मार देत असे पुष्ट शिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी धराशायी किती झाली देवीचे गण त्या क्षणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रति तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासुर द्वेषाने पर्वत उचली तोरे सिंगाने फेकून भूमी गर्जना करी घोर तो वेगाने त्याची पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा आकुचाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी सिंहाच्या हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सुक्रोध महादैत्याशी पळता चंडी कोपली पदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्य पाशाने रणी तब्ध तयागुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी क्षणात नरतो झाला खडग हाती असा दिशे डाल तलवार देवी ती घेऊन धाव घालिता सोडितो मानवी रूपा झाला गजभयानक सिंहाशी उडी देवीच्या सोंड त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गजव्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोक्यात त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिऊनी अंबा अमृतन्माद पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलोत्मत दैत्य गर्जे सिंग मारुनी पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल रक्तुष्टती सदाशिवी वाचा शौर्य प्रकंपित देवीवाच तुझा विक्रम पाहू दे जोवरे मी पिते सुद्धा पडता तो प्राणहीन गर्जतील सुरेश्वर ऋषीवात ऐसी बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळ कंठाशी लक्ष्मी त्याच्या शलाघात करीत असे रेड्याचे रूप मुख फोडून बाहेर येत असे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा नेरो दिला तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्याचे महिषासुरमर्दिनी आहाकार रणी झाला दैत्यसेना पळे भये समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती यश गंधर्व ते गाती कृती नत्य अप्सरा श्री अच्युत विरचितया प्राकृतभाटिका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये तृतीय अध्याय श्री कुलदेवता चरणपर्णमस्तु श्री जगदंबा पर्णमस्तु
अध्याय 4. इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीशी मांडले स्तोत्र. देवता वरदान दे. ध्यानव्रत स्तब्धतरा. ओम कालाप्रजी कटाक्ष कुलभयदा चंद्रवाळे जयशी शंकाचक्राना चक्राकृपाना त्रिशूलकधरा धरांधारी नेत्रत्रयाशी सिंहकधारी रुढ त्रिभुवन अखिल पूर्ण तेजे करी जे घ्यावी दुर्गा जयाख्या सूरमुनी भवती शेवती सिद्धीशी जे. ओम ऋषिरवाच व्रत वसंत तिलका. दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शक्रादी देव लमना लीन होती भारी. लावण्य अंग फुलती यश सौख्यदाने देवीस स्तोत्र करती सूर नम्रतेने. जी विश्वापक सदा जगदात्म शक्ती ते देव स्वर्ग भुवनी जिची या विभूती. जी पूजनीय ऋषी देव जगजन्नाला हो ती सनमिता हितधामाला. ठावा प्रभाव न जीचा भाग्यवंता ब्रह्मा शिव न वदवे नीत स्तोत्र गाता. ती चंडिका खील जगत परिपालनाचा वाहो विचार शुभमंगल भावनांचा. जी पुण्यवंत सतनांतरी भाग्यलक्ष्मी पापे अभाग्य सहदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनांतरी लाजेसी पाळी जगासनमी तो तिच्या पदाशी. ना वर्णावे तो देव रूप अचिंत्यसे ते शौर्य जे असुर नाशक थोर जैसे. जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तौम्य पार. तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ. आधार तूच सकल जगदंश भूता अव्यक्त तूच परमा प्रकृती समजता. स्वहा जे स्वरूप तुझे तव नाम घोषे यज्ञात होती सूर तृप्त तुझे श्वासे. श्रद्धात तृप्ती पित्रा तव कारणाने तेने स्वधा जन तुला म्हणतात माने. जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी ज्याला बहुमोल ज्याचे. अभ्यासती मुनी ज्या निगमागमपताला विद्यापरा तूच अन्य तुझ्या रूपाला. तू शब्द ऋग्व यजु आणि सुसाम छंदा ऐश्वर्य षटत्रय श्रुती धनधान्य मुद्रा. तू भूमी आणि कृषी शस्त्र कृषी कयाती. पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती. शस्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा. नौका तो देवता बळ तारी प्रपंच बाधा. तू कोटवारी हृदयी तव वत्स चिन्ह. गौरी तुझा शिव करी अति थोर मान. ईर्ष श्वास अमला शशीपूर्ण बिंबा. लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा. पाहुनी क्रोध चढला महिषासुराशी केला प्रहार नवला वह मातयसी. चंद्रनाने भ्रुकुटी क्रब्ध तुझ्या भयान. ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण. भेईल काल ही जया भक्ता मुखाला. पाहोन ते नच विनाश तरी कळाला. संतुष्ट तू तर जगाहित लाभ होतो. क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो. प्रत्यक्ष प्रतय दिशे तव लोचनाशी. तो मारिले सहखळा महिषासुराशी. तू सुप्रसन्न तरी जगीमान त्यांचा. लाभे यश श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा. स्त्रीपुत्र सेवक त्या मिळतात योग्य. धन तो पावती जगी मिळवून श्रेय. धर्मानुसार सुकृती करती सुकर्म. ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम. तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती. त्रैलोक्य कर्ण फळलाभ तुझे निहोती. नामे तुझ्या भयहरे भव पीडितांचे. तू बुद्धी तेज जगती हितइच्छुकांचे. दारिद्र्य दुःख भयहारिणी तू एक तुची. सर्वोपकारिणी ब्रिदावली ती तुझीची. पावत सौख्य जन या शुभ कामनेने. तू मारिशी खळ जना रणशूरतेने. ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हाया. दैत्य जना वधशी तू सदय रणया. तो दिष्टपात जरी जाळील विश्वसारे. संहारिशी असुर तू तरी शस्त्र भारे. स्पर्श रिपू होऊन उद्धारावा. हा भाव तो तव मनात इथे असावा. पाहुनी खडग त्रिशूलाची मान दीप्ती. अंधत्व येण असुरा बल कोण नेत्री. चंद्रनाने तव सुदर्शन जास होते. अंधत्व येईल तयासत कसे तरी ते. दुष्टा पराभूत करी तव देशी शील. लावण्य कांती तवची द्रुपते अतुल. निगर्व होशी सूर स्वर्गी तुझ्या बलाने. तू जिंकशी रिपुदळा करणार्थ प्राणे. लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहे. घे थोर कोण तुझवनी जगात आहे. युद्धात निष्ठुर हृदयात भारी. ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी. सहारली अरिदळे त्रैलोक्य शांते. दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते. आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले. माते तुला नमन ठेवून पायी भाळे. छंद अनुष्टुप. शूलाने रक्ष दे देवी खड्गाने रक्ष अंबिके. रक्ष धनुष्य टंकारे घंटा दोन्ही करून या. पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा. त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरी. भयकारी मनोहरी त्रैलोकी तुझी जी रूपे. आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे. खडग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या. ते सर्व घेऊन आम्हा संरक्षावे तुवा सदा. ऋषिर्वाद. जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशिया परी. दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता. दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला. प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत. देव तुमचे मनी जे इच्छा मागाव वर तो मला.
देव उवाच भगवती पूर्ण केली नुरले काही मागणे महिषासो तो वैरी ठार केला तू वारणी तरी द्यावे आम्हा काही इच्छेशी तू माहेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तार अवघे गाती जे स्तोत्र त्याची ये वैभव वित्त समृद्धी संमती स्त्री मिळो तया आंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदारुष्य प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगतहिता तथास्तु वर देऊनी झाली गुप्त तिथे नृपा त्रैलोकहित करती जी देवाच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांत बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितासाठी निशुभ शुभ नाशवी गौरीपासून गे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो एका प्रसंग पूर्ण तो आता हे लोकारशाया प्रकटिती पुन्हा पुन्हा रीम ओम श्री अच्युत विरेचे त्या प्राकोद्भावाटिका श्री मार्कंडी पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे चतुर्थो अध्याय श्री कुलदेवता चरणपर नमस्तु श्री जगदंबा